हाय. आज मी आलो आहे मुंबईला आणि आम्ही जातो आता अलिबागकडे. तर हा माझा मित्र आहे जगदीश. याला माझ्या ड्रायव्हिंगच्या स्किलवर विश्वास नाही आहे, म्हणून त्यांनी आज स्वतःची इन्शुरन्स पॉलिसी पहिले चेक केली. इन्शुरन्स पॉलिसी पहिले चेक केली आणि इज लेटिंग मी ड्राईव्ह. सो लेट्स सी हाव इट गोज. बेलापूर फोर्ट आहे का तो? नाही बेलापूर फोर्ट तिकडे गेला. किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला? 1.5 तास. आता 2 वाजले. 4च्या पहिले. येस. हा हे मुंबई JNPT रोड. मस्त रोड आहे यार. आपल्या प्रेक्षकांना सांग ना काही माहिती. आमच्या औरंगाबादचे रोड असे नाही काही. हा मुंबईच्या रोड्स आहेत ना. काही सांग ना माहिती आमच्या प्रेक्षकांना. काय नाही यार माहिती. हा फक्त JNPT रोड आहे एवढंच. कुठे जातो हा रोड? हा बंदर आपले ट्रान्सपोर्ट बंदर आहे ना. कुठं? ट्रान्सपोर्टसाठी जे बंदर आहे ना, पोर्ट आहे, हा. तिकडे जात आहे सगळे ट्रक्स वगैरे. त्यामुळे यावर ट्रकची वाहतूक खूप असते, पण 10 to 5 मध्ये लिमिटेड असतं. हा. बाकी नाईट आणि मॉर्निंगला फुल असतं ते. आता त्यामुळे गर्दी खूप कमी गर्दी. असेल. आता गर्दी कमी असते ट्रकची. मोठे ट्रेलर्स वगैरे असतात, पण ते नॉर्मली ऑफिस टायमिंग्समध्ये कमी करतात ते. त्याच्यामुळे त्यांनी 8 लेनचे रस्ते बनवले. हा ऍटलिस्ट मुंबईसाठी रोड आहे. आणि मुंबईच्या एंट्री पासून आपण समोरचा दिसेल आपल्याला, तो पुण्याहून JNPT ला जाण्यासाठी रोड आहे. कल सुबह पनवेल जाना है. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एक वातावरण एवढं भारी झालंय मिड मार्च मध्ये, मे मध्ये. भाई ये देखो इंडियन रोड्स मॅनर्स. मैं गिरा होया बंदा जमा नीच बल्लीए. हा तसा वन वे नाही आहे ना. वन वे आहे. पनवेलला ते हा. एवढं हायवे वरती उड्डाण पुलावरती. उड्डाण पुलावर येत राहते राव. बरं ते एवढं धोकं म्हणजे एकदम वातावरण चिल आहे का? आपली काच बरोबर साफ नाही आहे. वातावरण मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. अलिबागला जाऊन चांगलं खायचंय. खूप सो भेटेल ना चांगलं मस्त. शोधावं लागेल आपल्याला. त्यासाठीच तर चाललो ना आपण, सी फूड साठी. गोवा, अलिबाग, कर्नाळा बर्ड सँच्युरी. दिसलं का कर्नाळा? काय टोक काय ते? कर्नाळा फोर्टचा टॉप इथपर्यंत जाता येतं का? हो. तिथं आता त्यांनी हँडरेल्स वगैरे केलेले आहेत, त्यामुळे थोडे कमी आहे. पण ऑलमोस्ट 2.5 hour ट्रेक आहे. दौलताबाद सोबत कम्पेअर करू शकतात. नाही, तसं hard आहे? दौलताबाद इज टू इझी. तर प्रेक्षकांना सांगू इच्छितो, इथून आपल्याला कोकण सुरू इथून कोकण सुरू झालाय का जगदीश? कोकण पहिल्यापासून आपण कोकणातच आहे. कुठून? ऑलमोस्ट पनवेल पासून. पनवेल पासून कोकण सुरू होतो. मग खाली आलं की झालं ना. पनवेल सोडलं तर कोकण. आता आपण पोहोचलो अलिबागला. आता आम्ही शोधतोय सी फूड. घरासमोर होती का? त्या समोरच लावू ना. अरे हा जागा आहे ना. असेल काय जेवण बघायला पाहिजे. 3 वाजून गेले ऑलरेडी. 4 वाजलेले. चालू आहे का सर? कधी सुरू होईल? आज बंदच आहे. रात्री संध्याकाळी नाही. अच्छा. आम्ही अलिबागला पोहोचलो आहे आणि बीचवर जाण्याच्या पहिले आम्हाला खायचं होतं लंच. आणि आम्हाला प्रॉपर कोकणी किंवा मालवणी त्या टाईपचं सी फूड पाहिजे होतं. आणि अलिबागला आल्यावर कोणत्या प्रकारचे रेस्टॉरंट भेटत आहे? मैं गिरा होया बंदा जमा नीच बल्लीए. आणि फायनली गल्ली बोळातून रस्ता काढत आम्हाला फायनली एक खानावळ भेटली.
कसा वाटला कोकणी फिश तो सगळे संपवले काट्याचे. असं होतं एकदम मॅरिनेशन सॉफ्ट होतं, फ्रेश होतं. कुठे भेटत नाही आपल्याकडं. तेच खायला आला होता ना तो, हेच शोधत होता. वरते ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है तू? गुगलनी दाखवत होतं 2 घंट्यात पोहोचल अलिबाग. आपल्याला आम्हाला लागले 4 घंटे, कारण आम्ही खूप सेफ ड्रायव्हिंग केली आणि एका ठिकाणी जेवण पण केलं, तिथं आम्हाला लागली पावती गाडी पार्किंगची. आणि शेवटी आम्ही फायनली अलिबागला पोहोचलेलो आहे. तो आहे किल्ला, कुलाबाचा किल्ला, जिथं आम्हाला पोहोचायचं आहे. पण आता हाय टाईड चालू आहे. आम्हाला स्थानिकांनी सांगितलं की लो टाईडमध्ये जा, तिथं तर तुम्ही चालत पण जाऊ शकता. चालत जाण्याचं तर मला सीन नाही वाटत. काय वाटतं? पण हाय टाईड आहे ना, तो म्हणे गुडघ्यापर्यंत पाणी असेल तरच जा म्हणे. मग काय करायचं, घोडा घ्यायचा काय? ठीक आहे. पण घोडा एकदम बार्बी हॉर्स असल्यामुळं तो गुडघ्या एवढ्या पाण्यापर्यंत पण जायला तयार नव्हता. आणि तो किल्ला दूरच होता. तर घोडेवाला नाही म्हटल्यामुळं आम्ही बीचवर अजून बघत होतो कोणी आम्हाला नेऊन सोडतं का. तर घोडा गाडीवाल्याला पण आम्ही इथं विचारलं, तर तो पण नाही म्हटला. मग आम्हाला दिसलं उंटावाला आहे. उंटावाल्याला विचारलं फोर्टवर नेशील का, तर उंटावाला म्हणाला उंट इथून. कसं वाटतं जगदीश तुला म्हणजे बीचवर येऊन? किल्ला नाही भेटला तरी बीचचा पण एक वेगळा अनुभव आहे ना. हां, समोट लाईक अ ब्लॉग हे लिहिलं आहे आम्ही. आणि हा आमचा 15वा प्रयत्न होता, कारण जगदीशकडून स्पेलिंग चुकली होती. स्पेलिंग सांग समोटची, किती वेळेस स्पेलिंग चुकली? याच्यामुळं 14 वेळेस 15 वेळेस स्पेलिंग चुकलं तू. हे 15वा अटेम्प्ट आहे. पूर्ण अर्धा बीच त्यांनी भरून टाकलाय समोट लाईक अ ब्लॉगनी. त्यामध्ये लोकांनी बघावं आणि सबस्क्राईब करावं त्याच्यामुळे लिहिलंय का तू? हो, बॅनर सारखं आहे ना, प्रमोशन आहे ना. तर QR कोड लिंक पण टाकली पाहिजे. QR कोड पण URL टाक ना, URL डायरेक्ट. काय म्हणत होतो? आपण परिस्थितीला घाबरून आपण दूर राहिलो. ते बघ, ते मावळे बघ कुठे चालले. समोरचे गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. तरी त्यांना त्यांना किल्ला गाठायचा आहे. आम्ही आलो तेव्हा ते कमरे एवढ्या पाण्यात होते. आता त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. तरी त्यांचा जो ध्यास आहे किल्ला गाठण्याचा तो काही कमी झालेला नाही. हे किती धोकादायक आहे, काय वाटतं तुम्हाला? आपण जाऊ शकतो पण आपण 10 घंटे अरे सिरियसली पाणी कमी झालंय. ते बघते. हां, खूपच धोकादायक असा रस्ता आहे. रिस्क घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे हे पण एक दुविधा आहे. मनाचं जे द्वंद्व आहे. तू पण चालला मित्रा किल्ल्यावर चालला? कुठपर्यंत पाणी असेल? बहुतेक त्याला ब्लॉग हा आपला आवडलेला नाही आहे. ओ, इतकं क्रिप्टिक मेसेज आहे हा. तुझी साथ. एकटाच किल्ला पादांकरत करायला चाललेला आहे. ते 1-7 वाल्याचं धाडस खूप जोखाण्यासारखं म्हटलं. खूप
व्हिडिओ काढत चाललाय तो. ते गेले ना ते दोन. तो तुम्ही नाही जाणार आहे का? अरे तुझी सातवाला परत चालला. तुझी साथ हा खेळाडू थकणारा दिसत नाही. तुझी सातवाल्याला बऱ्याच जणांची साथ भेटल्याने तो दुसरा अटेम्प्ट करत आहे. जगदीश, या लाटांकडून काय शिकायला पाहिजे? प्रत्येक गोष्टीतून नाही शिकायला पाहिजे का काही? मैं गिरा होया बंदा जमा नीच बल्ली है. पोहोचले ते किल्ल्यावर बघ ना. What the अरे बाकीचे अरे आले ना. आले गेले 7 जण दिसत 2च होते, पण नंतर आले. आले. इट्स नॉट फनी जगदीश. जीवा तू 5 जणांच्या जीवाशी असतोय. असायचं नाही आपल्याला. ओके बाबा. तुझी साथ आणि त्याची कंपनी गळ्या एवढ्या पाण्यामध्ये जाऊन किल्ला बघून रिटर्नसुद्धा आली. पण आमच्याकडे काही व्हेकल, घोडागाडी किंवा काहीच व्हेकल नसल्यामुळे आम्ही तिथं जाण्याची रिस्क घेतली नाही. त्यामुळे आम्ही बस B-रोल काढले, काही मासे खाल्ले, काही अजून मासे खाल्ले. ही फेक मालवणी थाली खाऊन आम्ही आमची ट्रिप पूर्ण केली.